दिवाळीच्या सुट्टीच्या निमित्तानं नांदेडमधल्या माहूरगडावर दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झालेली आहे। 3.5 शक्तिपीठांपैकी एक मूळ शक्तिपीठ असलेल्या आई श्री रेणुका माता मंदिरात लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवसापासूनच भाविकांची मोठी गर्दी होतीये। भक्तांच्या हाकेला धावून येणारी आई रेणुका माता अशी भक्तांची देवीवर श्रद्धा आहे। मात्र सध्या सुट्ट्यांच्या गर्दीमुळे 4 तास दर्शनासाठी रांगेत उभं राहावं लागतंय, तर अनेकांना देवीचं केवळ मुखदर्शन घेऊनच परतण्याची वेळ आलेली आहे। याचाच आढावा लोकशाही मराठीचे नांदेडमधले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी घेतला। आपण पाहूया। सध्या दिवाळीच्या सुट्ट्यानिमित्त अनेक जण जे आहेत ते धार्मिक स्थळी आणि पर्यटन स्थळी जाण्याचा प्लॅन करतात। मी सध्याला नांदेडमधील माहूरगड येथे आहे आणि 3.5 शक्तिपीठापैकी मूळपीठ असलेलं आई श्री रेणुका मातेचं मंदिर या ठिकाणी आहे आणि अगदी मी त्या पायथ्याशी आहे। आपण दृश्यांमध्ये जर पाहाल तर मोठी भाविकांची गर्दी जी आहे ती या ठिकाणी दर्शनाला जे आहे ते आलेली आपल्याला एकूणच दृश्यांमध्ये पाहायला मिळते। लक्ष्मीपूजनानंतर प्रत्येक जण जे आहे ते धार्मिक स्थळी भेट देण्यासाठी प्राधान्य देत असतात आणि त्याच अनुषंगाने मोठ्या संख्येने लोक माहूरगडच्या आई श्री रेणुका मातेच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेले आहेत। एकूणच भावाने पूजन करण्यासाठी रेणुका मातेच्या ठिकाणी सहकुटुंब अनेक जण आलेले। आपल्यासोबत काही भाविक आहे, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। कुठून आलात? आम्ही अमरावतीहून आलो दादा। अच्छा, काय सांगाल, दिवाळीच्या सुट्ट्यानंतर दर्शनासाठी तुम्ही प्लॅन केलेला आहे, आज कशी गर्दी होती आणि दर्शन कशा दर्शनासाठी आम्ही प्लॅन केलेला होता, पण अजूनही तुम्ही जर दर्शनासाठी गेले तर 4 ते 4.5 तास वेटिंग आहे। अच्छा, आणि भाविक खूप आलेले आहे, मोठ्या संख्येने गर्दी आहे, कारण की सुट्ट्या सगळ्यांना आहे यावेळेस। कसं आहे, दर्शन नाही झालेलं, खूप गर्दी आहे, 4-5 तास लागत आहे दर्शनासाठी, तर थोडीशी सोय व्यवस्थित करायला पाहिजे। फक्त मुखदर्शन झालेलं आहे आता। नक्कीच आपण पाहू शकतो की या ठिकाणी दर्शन झाल्यानंतर प्रसन्नता आहे, मात्र ज्या पद्धतीने सोय असायला हवी त्या पद्धतीने सोय नाही, अशा पद्धतीची भावना देखील भाविकांकडून एकूणच व्यक्त केली आहे। मात्र दिवाळीच्या सुट्ट्याच्या निमित्त लक्ष्मीपूजन झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये माहूरगडावरती जे आहे ते भाविकांची अशाच पद्धतीने प्रतिवर्षी असणारी जी अलोट गर्दी आहे ती अजूनही कायम आहे आणि आज देखील मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांनी जे आहे त्या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी केल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नांदेड, माहूरगड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।